हो ना, ते पण प्रेम दिसतंय. 8 वाजेपासून येऊन बसलेत बिचारे. आणि मी आलो 10 वाजेला, म्हणजे जो कीर्तन सरायला पाहिजे तो मी येईल शे. ते चांगलं आहे, तरी तुम्ही आशिंची राय ना. बाकी ना ते मनमान म्हणून एक बुका मुका कर द्यायला पाहिजे. तेवढं बरं आहे, आपल्याकडे मर्यादा आहे बा. हो, बिचारा एवढा वयस्कर बाबा बसेल तरी काहीच बोलणार नाही. मला असं दाखवतं, येता उतरता काय हो महाराज. बाकी ना ते इथला सुट्ट ना, फक्त लेट होईल राहतं. त्या इथला सुट्ट ना जस काय बिगरी चारानं त्यानं वावरना सौदा कर टाकेल राहत. नाडे कोणीच भेटणं नाही तसं. कोणी भेटणं नाही म्हणायची नाही, येवानी बी अपेक्षा राहत दुसरी दाव. किडा पाडात का ते गाव नाव लिखी ठेवच मी. त्या सांगतं पुरा तू सांगस ना तिथला 41 दिवस, पण येणार नको रे, 51 का देत नाही तू नाही चाला. खरंच खूप चांगले लोक आहेत तुमच्या परिसरातले, आणि मर्यादा चांगली आहे या परिसरात. हां, माऊलींचे संस्कार आहेत आपल्यावर सगळ्यांवर. हो, खूप चांगले. कसं असतं माहिती आहे का, कोणाचं तरी अडचणाला आपण समजून घेतलं तर तो माणूस त्या गोष्टीला कायम लक्षात ठेवतो. कोणा संकटमा जाईन उभं राहिली ना म्हणा दुःखमा येईन उभा होता. नाही ते लोकेशनी मानसिकता अशी ना, लगीनमा पुढे नाचतस, सुखमा लगीनमा पुढे नाचतस नाही, प्रेत यात्रा टाइमले मागे चालतस, दुःखमा मागे राहतस. लोक सामील होता ना दुःखमा हो, आणि जो दुःखमा उभा राहायचा असतो आपला रास. बरोबर आहे ना, जो दुःखमा उभा असतो आपला रस. आणि तुम्ही सर्व आपला आहेतच. मला वागिली ना, समजिली ना, करू का जय विठ्ठल. बाकी ना शानपणा नको करू रे, अजून चाल दे मग. काय हरकत नाही, अख्खी रात बी सांगतात तरी चाल दिसू, फक्त सकाळी सांगतात ना का कीर्तन होता असं. कारण कीर्तन 2 तास न राहत. हरकत नाही, तासभर बोलायला मला काही अडचण नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर. आणि खरं तर मला खरंच व्यासपीठावरनं मी सांगतोय तुम्हाला, तुमचा चेहरा बघून मी खुश आहे. खरं तर माझी मानसिकता नव्हती कीर्तन होईल असं, एवढा लांबून प्रवास करून पण, आणि लेट झालो आणि त्याच्यामध्ये एवढे संकट येत होते. मला वाटलं की हे लोक खूप असे चेहरे पाडून बसले असतील, पण सांगू का, शपथ सांगतो, तुमचा चेहरा बघून मी सुद्धा खुश होऊन गेलो. 8 वाजापर्यंत बसलेत लोक, पण एक ना बी चेहऱ्यावर असं थकवा जाणार दिखी नाही राहणार. हो, असं देखी राहणार, सांग हो आप्पा सांग रे. आणि तुम्ही मी सहज बोला ना तरी अशी राहणार, कारण तुमचं हसणं आहे ना, ते मला आहे ना डायरेक्ट सलाईनच्या बाटलीचा पावर देतो. बरं, तुमनं हसणं म्हणजे 4-5 नारळांना पाणी पिले ना बा, असं बस. तुम्ही हसणार ते मला सांगायला बी अर्थ असे. बरोबर आहे की नाही. नाही ते काही ठिकाणी लोक असा बट्टस, आपण हसाडू ते हसतात नाही, रडाव ते रडतात नाही असा. हो आप्पा तू हस रे, हो मना चिड. हां, बाकी ना हास आले कंजूशी करतं. आणि मला असं वाटत ना, हसाना माणूसने ना मनमोक्या हसायला पाहिजे. कारण आहे ना, हसतो त्याला रोग नसतो. आमना ये म्हण बाबा कायम हाशी राहतं, वाचता वाचता बी हसतं. म्हणजे ते डायरेक्ट कायम ना, मग दोन्ही भाऊस ना देवनी बटन दाब दिले हसत राहता. तेवढं बरं आहे, मौत मागवत का तिथलं बंद होई जा, नाही ते त्या लोक आणते ना आपली सवय होई का जडच ना. हा ते आमले असे सवय लोक भेटतस. महाराज एक जण मला मुक्कामलेला या, महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी बंगला वय घ्या म्हणतं, चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी 4 बिघा वावरली ना म्हणतं, चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी पोऱ्या नोकरीला लाग घ्या म्हणतं, चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी नातू वय घ्या, चांगलं वय घेऊ. महाराज नातू 3 वर्ष नाव घ्या मरी घ्या म्हणतं, चांगलं वय घे. ओ दादा ऐकस काय चांगलं वय घे ओ आप्पा, म्हणजे सवय वय घे ना, चांगलं वय घे, चांगलं वय घे. हां, तसा मग हसा मग तटे नको हसाय जाओ, नाही ते लोके बनाय टाकते ना आपले. हां, पण माणसानं हसत राहायला पाहिजे राजा. हसतो त्याला रोग नसतो. हो, आता तुम्ही इथला भारी लोक आहेत ना, तुमले पक्की गॅरंटी बाबा, टोपीवाला बाबा मना कीर्तन मग बशी राहणार, तुम्ही मन खुलीश नाही अशी राहणार ना, मला पक्की गॅरंटी 6 महिना तुमले अटॅक यावा. मना कीर्तन मग जर मन खुली ना अशी लिहिना ना, पक्की गॅरंटी 6 महिना मरावत नाही तुम्ही. असं तुमले असा प्रश्न आहे, मग 6 महिना नंतर काय करा ना, आको 51 दी टाका ना सुरू ठेवा ना. नाही
खरं तर माझ्या कीर्तनाला म्हातारे बाबा पण असतात आणि तरुण भाऊ पण असतात. आणि मला आनंद वाटतोय तुमच्या परिसरातले बरेच बाबा लोक कीर्तनाला, गावातले पण बाबा आहेत, परिसरातून पण बाहेर गावाहून पण बाबा लोक आलेले आहेत, आजोबा. नाही ते बराच गावेच ना म्हातारा असले सुधरत नाही, कोणती वयमा काय करू. हो, एक मस्त कवीने भजन लिहिलेलं आहे, मला वाटतं मग कबीरदासांचं आहे का सूरदासांचं, हिंदी भजन आहे ते, काही काही शब्द गुजराती आहेत त्याच्यामध्ये. हो, माणसाला आहे ना जन्माला आल्यापासून कळायला लागलं आणि तेव्हापासून अर्थात आपण येतानाच भगवंताला वचन देऊन आलोय, शब्द देऊन आलोय की तुझं नामचिंतन करेल, पण आपण इथं आल्याच्या नंतर विसरलो. महाराज, माणसाच्या आयुष्यात आपण काय करायला पाहिजे, पण आपण देवाला दिलेल्या शब्दाला मुकतो. हो, हे तो संत भेद ना पायो, उतारा ही राजनम गमवायो. तो संत भेद ना पायो, उतारा ही राजनम गमवायो. बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम, अरे मैं भजूंगा राम. तू तो खेल कूद करवायो, उतारा ही राजनम गमवायो. तारा ही राजनम गमवायो, उतारा ही राजनम गमवायो. जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम, मैं भजूंगा राम. तू तो मास मच्छी खिलवायो, तारा हिरा जन्म गमवायो. मग बालपणात केलं नाही म्हणे, तारुण्यात करेल. तारुण्यात पण उड्या मारण्यात आयु खर्च केला, मग म्हातारपणात करेल. बूढ़ापन में कहता था कि मैं भजूंगा राम, तू तो खाज खूज करवायो, तारा हिरा जन्म गमवायो. माणसानं सावध झालं पाहिजे. आणि मला आनंद वाटतोय की तुमच्याकडचे बाबा कीर्तनाला येऊन बसलेत, नाही तर बराच म्हाताराशनी वय वय जास्त तरी सुधरत नाही कीर्तन मजावानं. आमना दोंडायचा आम्हा एक म्हातार होतं, आमना दोंडायचा नाही होतो भाऊ, नामा दादा दोंडायचा नाही होतो भाऊ, तथानं म्हातार होतं जडी मन बी कोण राहत नाही. या घर ना म्हणजे वाय बरं या व्हिडिओ टाक देतच. आमना दोंडायचा ना म्हातारा घरी डोकं लायत, एक रोज तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रविकिरण महाराज. मग मी बी आता दोंडायचा नाही सांगत, तथानं म्हातारा जडे मन बी कोण राहत नाही. मागली गेली मग लग्न चालू होतं, लगीनले चालला या म्हातारा. लग्न आटोपनं जेवण करले ना, कामधंदा काय होतात नाही, 80 वरीस ना म्हातारा. खुर्ची वडली आणि मंडपमा बसली ना, लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतस. तुम्हाकडे शे का ती पद्धत शे का? हां नाही बा, मी दोंडायचा त्याने एवढा लांब यायची. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होस, बरोबर आहे ना बाबा. 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होस दादासाहेब. आता आमच्याकडे अशी पद्धती माणसे मरेलो शिलगावतं, तुम्हाकडे असं आहे का? म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. आता ते नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात 80 वरीस ना म्हातारा देख. नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात देखी उन्हा घर उन्हा म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे, म्हातारीन लोटा पर दे ना, यान गुच्चूप पान प्यायला पाहिजे ना, यान तोंड दात नाही म्हातारी गुन्हा टाकी. म्हातारीने बी अंदाज लायला बानट सुरूत ना काय सुधरेल नाही. ओ माय म्हणे तोच तांब्या उडीली ना, डोकावर उडी फेक. म्हातारानं गे डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होतात, 7 पोरीने फोन कर दे ना सासराले, कारण जास्त गर्दी मा बी 10 अकरास त्यान सासरा येईन देखी घ्या ती आकू घर माल बोलते भाऊ. 7 पोरेने फोन कर दे ना सासराले, मामाजी मन बापना डोकं फुटी घे देखाल या म्हणे. 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशनी बैठक हॉलमा बसेल होतात. 7 वेळीस मै त्या 6 गरीबडा होता, 7वा बोलका होता. तो म्हणे का वेळी डोकं कस काय फुटणं, शिलगू द्यावं म्हणे. तुमले म्हैसनी गोमाल देना म्हणे. नाही हो. मग वावर मग बरा फिरायला घेतात का, पाणी बिनी बोलायला घेतात म्हणे. नाही हो. मग बांधवर ते पाय बी सटकी घ्या म्हणे. नाही हो. नातू खिरांता जोडे. तो नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. तो आजला म्हणे तू गप रे. तो गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम बाबांना कसं काय डोकं फुटणं म्हणे. काही नाही म्हणे. मागली गेली मला लगीन चालू होतं, नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार तो म्हातारा देखील ना म्हणा आजी पण पाणी मागा म्हणे. म्हणा आजीन लोटा पर दिना यान पाणी प्याल पाणी यान तोंड मधात तेव्हा म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हणे. म्हातारीन बरेल तांबे यान डोकावर ओढ फेकायचे म्हणे, डोकं फुट जायचे म्हणे. व्याई लयेल कपडा घर लई जात ना, ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. म्हणजे बराच म्हातारा आले सुधरत नाही, कोणती वय मा काय करू बा असं. पण आडे चांगलं वातावरण आहे, म्हातारा बी कीर्तन बी बसेल शेतच बा. हां म्हातारा बी बसेल शेत, तरुण भाऊ बी शेतच, रविदादा साहेब. हां नाही ते काय काय गावेस ना पोरे आहेत ना. हा ते बरोबर की बा वातावरण म्हण. मला ते कोणता बी कोपरा मुळे केले तर बुदेवा रविकिरण महाराज असं नुसतं इधर ताबी दिकी कोण गाडी माहिती तरी बी लोक आराय मारतात. रविकिरण बाबा चालणार आहे भाऊ. नाही ते पहिले आहे ना जास्त एवढं मार्केटमा नाही होतो ना. आणि एस टीना प्रवास करू. मी स्टँडली म्हणून म्हणा बॅग लिहून उभा. एक भाऊ मंजुडी हो ना म्हणे भाऊ म्हणतं काय म्हणे तू काय करस म्हणे.
अरे मी गाडीन वाटतं की राहू पहिले टेन्शन माझे मी नाही तू काय करस म्हणे म्हणतो मी करम फुले एकच भाऊ हे तुला विचारा काय राग खरं खरं सांग रे भाऊ तू काय करस म्हणे म्हणतो भाऊ मी जाण एकच रे हे भाऊ विचारा काय एवढा राग ना खरं खरं सांग ना काय करस म्हणतो दादा मी भागवत कथा करस रामायण करस म्हणतं कीर्तन काय रे तुम्ही कीर्तनकार शेत म्हणे म्हणतो तुला पोतराज दिक राही नका म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करत म्हणलं हो राजा महामनात प्रश्न आहे म्हणलं काय माझ्या प्रश्नाचं उत्तर देसान का म्हणलं जमलं तर देतो नाही तर तू हाताकन मार घालतो तुला गुरुच करतो भाऊ म्हणे महाराज बोलू नकाणार भाऊ रे नकाणार बोलू नकाणार रे नका किडा पाळणार रे अरे वही राहना धंदा भाऊ देणार रे तुमना परसा देखा ग्रामपंचायत ऑफिस की निघ जाऊर मी धंदा टाइमले डोकं लावतात त्या त्या भाऊनं मला बघितलं म्हणे भाऊ तुम्ही रामायण करता का म्हणलं हो म्हण कथा करायच म्हणलं हो दादा महाप्रश्नाचं उत्तर देसान का म्हणलं जमलं तर देतो नाही तर तुझ्या हाताकडे मार घालतो आणि तुला गुरुच करतो राजा म्हणे महाराज माझा प्रश्न असा आहे म्हणलं कसा विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची म्हणलं सोपं आहे ना दादा म्हणे कसं अरे विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते बरोबर आहे ना माया हो आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते त्या भाऊनी दोन्ही भाषा ऐकली नाहीत म्हणे विधवा बाई काळी टिकली किंवा बोलू नका काळी टिकली किंवा काळा बुक्का लावते विधवा बाई आणि विवाहित बाई कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते आणि नेमकं त्याच गावामध्ये म्हणा जागर कालानं कीर्तन होतात कालानं कीर्तन आटोप नाम ना महाराज मंडळी सागर बाबा काय करतस नारळ दक्षिणा देते एवढेच बुक्का लावतोस मला बुक्का लावा नारळ दक्षिणा दिनी मी बॅगले स्टँडवर गो तेच आपी तर पुढे उभं होतं त्याने मला देखा म्हणे बाबा राधे राधे म्हण की भैया राधे राधे एस टी आली तोपर्यंत सगळ्या बायावरती चढायला लागले म्हणलं महिला मातावरती चढतायत आपण काय गर्दी करायचं आपण कीर्तनकार आहोत आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे मी जागीच थांबलो सगळ्या बायावरती चढल्या मग ते कॉलेजचे पोरवरती चढले कॉलेजचे पोरवरती चढले आणि सर्वे चढल्याच्या नंतर मी सर्वांच्या नंतर मी एस टीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला तोपर्यंत त्या पोरानं मला आवाज दिला रविकिरण बाबा या ना पुढे मी मला स्वतःलाच कोसायला लागलो म्हणलं पोरगं काय गोड आहे राजा एवढं भारी पोरगं म्हणलं माझ्यासाठी जागा राखून ठेवली म्हणलं पोराने मी उगाच वाईट विचार करत होतो पोराबद्दल म्हणे महाराज सारखा ना पुढे म्हणता हो ना भाऊ म्हणे बाबा या ना पुढे म्हणता होणार भाऊ त्यांना एक मित्र उभा होता तो म्हणे का रे तुला एवढा मित्र दिसत नाही तो रविकिरण महाराजले का बा पुढे बोलायला ना अरे येऊ द्या म्हणे विचाराल त्या नवरा मर जायचे म्हणे हा कितलं इज्जत लिहावंश आहे मनीषीन काय काय गावना पुरे बी पुरा वायबार राहतस पण तुम्हाला गावना चांगला आहेत बा कीर्तन लिहि बजेच येतच खरंच आनंद वाटतोय नाही का मग काय हरकत नाही तुम्ही बसायला तयार असाल तर आपल्याला काय अडचण नाही आहे पण तुकोबर आहे सांगतात की भक्तासाठी भगवंत किती कालच्या लेवलचं काम करतो अजून सांगतो महिला माता मी हे भक्ताच्यासाठी देवानं केलेले काम सांगितले पण जर महिला मातांमध्ये सुद्धा भरपूर भक्त झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझा भगवंत काय करतो ऐका एक संत होऊन गेल्या महिला माता त्या मायचं नाव होतं संत सखुबाई काय झालं नाही लेकरूल रडू द्या ना त्याला काय समजत दाखलं दिकिरानं ते वर्ष 6 महिन्यानं ते काय लहान लेकर आहेत ते त्यांना काय कळतं शानला असले सुधरत नाही का हो बाबा संत सखुबाई होऊन गेल्या भक्ती अशी होती वारकऱ्याची मुलगी होती स्वतःही वारकरी होती लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माची परंपरानुसार पद्धत आपण सत्यनारायणाची पूजा करतो हेमंत बाबा सत्यनारायणाची पूजा करतो आता तिचं लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आहे सत्यनारायणाची पूजा आटोपली हो घरातलं ते केर कचरा काढला सखुबाई बाहेर फेकायला जाते तोपर्यंत दिंडीवाले येत होते वारकरी आणि वारकऱ्यांचं भजन चाललं होतं हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ते भजन ऐकलं
आणि भजन कानी पडल्याच्या नंतर सखूबाई विसरली माझं लग्न झालंय आणि मी इकडे केर कचरा फेकायला आली. पाठी डोक्यावरची फेकली आणि सखूबाई दिंडीत सामील झाली. नामचिंतनात एवढी मग्न झाली की विसरली माझं लग्न झालंय. माझे घरचे महा तपास करतील, काही डोक्यात विषयच राहिला नाही. फक्त अंतःकरणापासून देवाची भेट, भगवंताचा धावा करते. आता भगवंताचा धावा करते, निघाली वारकऱ्यांच्या सोबत. पण इकडे नवीनच लग्न झालेलं होतं. सासूबाई पाहते सखू गेली कुठं, तिचा नवरा पाहतोय सखू गेली कुठं. सासू पण पाहते, नवरा पण शोधतोय, पण सखूचा काही तपास लागत नाही. थोडा वेळ नंतर सासरे भाऊ आले. सासरे भाऊंना आवाज दिला, सखू अरे बेटा चहा बनव गं माझ्यासाठी एक कप. सखूबाईने चहा बनवला आणि सासरे भाऊंना चहा दिला. पण चहा देणारी ती खरी सखू नव्हती. कोण होतं? विटेवरच्या मालकाला भक्ताची काळजी वाटली म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं पंढरपुरातून उडी मारली आणि इथं सखूबाईच्या रूपात येऊन कामधंदा करायला लागले. सासूबाई म्हणते, सखू तुला कधीची आवाज द्यायली ग, कधीची आवाज देत होती सखू, गेलती कुणाक? आत्या मी वारकऱ्याची मुलगी आहे, आमचे संस्कार आहेत, आम्ही हरिपाठाला जर बसलो का आम्ही कोणी कोणाशी बोलत नाही. आणि मी वारकऱ्याची मुलगी असल्यावर आमचा नित्यनेम आहे, आम्हाला हरिपाठ करावाचा लागतो. सखूबाई नव्हतीच, विटेवरचा मालक तिथं काम करत होता. हो, खरी सखू वारीमध्ये आहे. पर जेव्हा खरी सखू पंढरपुराहून वारी करून आल्याच्या नंतर घरी आली, आल्याच्या नंतर बाईला दिवस गेल्याच्या नंतर जो त्रास होतो तो सखूबाईला होत होता. सखूबाई घरी आली, भगवंताच्या मंदिरात उभी राहिली आणि भगवंताचं ते मूर्ती हातात घेतली आणि भगवंताला सांगते, देवा वारीमध्ये चालत असताना जे कोणी वयाला मोठे असतील त्यांना काका म्हणलं, वाटलं माझ्या बापासारखे त्यांना बाबा म्हणलं, अजून त्यांच्यापेक्षा मोठे असतील त्यांना आजोबा म्हणलं, रस्त्याला चालत असताना जे कोणी तरुण असतील त्यांना भाऊ म्हणलं. एवढं पावित्र्य राखून जर मला हे पाप भोगावं लागत असेल तर हे पाप कसं रे देवा, आणि तुझ्या वारीमध्ये चालणाऱ्या भक्ताला जर असं बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे जगाच्या मालका, सांगणारे पांडुरंगा. तेव्हा पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, सखू हे पाप नाही बेटा, तू जेव्हा घर सोडलं ना, वारीत सामील झाली, कोणाला काही सांगून निघाली नाही, माझ्या भक्ताची मुलगी आहे आणि तू स्वतःसुद्धा वारकरी असल्यामुळे तुझी बदनामी झाली नाही पाहिजे. तू तर न सांगता नामचिंतनात वेळी निघून आली, पण तुझ्या रूपात मला तुझ्या घरात कामधंदा करावा लागला. नुसतं कामधंदा केला नाही, पाया पडून माफी मागून सांगेल, तुझ्या नवऱ्याच्या मनामध्ये जी इच्छा होती ती इच्छासुद्धा मी तुझ्या रूपात तुझ्या नवऱ्याची पूर्ण केली आणि हा गर्भ तुझ्या पतीचाच आहे असं सांगून माझ्या भगवंतानं तिच्या मनातलं काढलं. मला हे एवढ्यासाठी सांगावं लागलं, भक्ताच्या घरी जाऊन कामधंदा करतो विशेष नाही, भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो हे पण विशेष नाही, पण भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल, अंतकरणापासून नामचिंतन असेल तर भक्ताच्या नवऱ्याची इच्छासुद्धा पूर्ण करतो. इतका खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो आणि त्या जगाच्या मालकाचं तुम्हाला आता भजन करायचं आहे, हातानं टाळी मुखानं नामचिंतन. इतकं वेळ प्रेम करायचं, इथलं वेळ प्रेम करू ना ते आपला सुद्धा संकट माही जायला पाहिजे, नेमकं काय चाललंय ना भाऊ, इथलं प्रेम करू. हा देवर देवावर प्रेम करणं जर शिकायचं असेल ना तर राधेसारखं करावं. नाही ते आपण आहे ना आपला परमार्थ धावताय, तुम्हाला सांगतो परमार्थ अंतकरणापासून असला पाहिजे. हां, नुसतं कोणी कराय ना मनीषी नाही करू. आता आहे ना महादेव ना मंदिर मग बिचाऱ्या मावल्या इथल्या देवदेव करायला लाग जायलेत ना, चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे ते. आम्हाला प्रदीप मिश्रा महाराजने अशी कृपावी जायचे ना, लगीन व्हानंतर पुरुषले माहीत पडे नाही मन मायर मन सासर महादेव कोणता कोपराले 10 वरीस माहीत पडे आणि आते गावमा महादेव मंदिरमा दर्शनले 2-2 तास लाग जातं. पण ते मंदिरमा दर्शन करत असताना अंतकरण पाहिजे बरं बहिणी. हां, नुसतंच पिछे स्यायावर आगे दकाय नाही, मग ती जाई राहीन ती ना बहीण, त्यामुळे जाणं पण नको. ती काय म्हणे बट्या गली नाही त्यात मीच नाही राहिनो, ते काय म्हणते यावर देव प्रसन्न होत नाही. किंवा काही बाया मागे सासरा सांगत, पोरी हो बहीण कब्बरची आठी देऊ बहीण, मला थंडी वाज राहील, मरी नाही चालणार तुम्ही तांबा, पहिले महादेवर पान टाकी होत्या माले. मग तो महादेवले आनंद होई का बहीण तुमले दकीस नाही. हा काय खरी बघतो उनी भो, तो महादेवला असं वाटे ना तू जर पान टाका ना मी मरी सुद्धा जासो नको, शिलगाव तू ना पाणी बी शिलगाव तू बी शिलकत ती. जगर ना देव त्याला नाही सुख न ठेवत, कितला महादेव पूजा ते कवय देव भेटा, बरोबर आहे का नाही. हां,
कन्यादान केल्याच्या नंतर सासू सासरेच आपले मायबाप असतात, एवढं लक्षात ठेवायचं बरं का. हां, फक्त इथलं हे सासू सासराशनी बाकीच्या गोष्टीच होत्या नाही द्यायला पाहिजे, कारण एका ते टाई वाजत नाही. तुमले वाटच ना मन सुनबाईन मन समोर पदरलीच नाही राहायला पाहिजे, राहावालेच पाहिजे. पण बाकीना सासराशनी अशी चव घाल देणे, त्या नाईट पॅन्टा घालल्या तर पोर ते पाणी ठेवस का ते अंग शकतं, इथं त्याला चड्ड्या घालेस नाही. हो ऐ उलगेल वावर, इथलची चड्डी घालीन वारीन समोर अंगशे किराणा बानट सुरूत ना, काय ती पोर पदरली तुला दखीन, एका ते टाय वाजत नाही. बरोबर आहे का नाही. ठलवी ठलवी ठरावे ठरावे आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी माझ्या मागं भजन गायचंय. म्हणशाल ना भजन, म्हणशात ना. हां, सर्वांनी भजन गायचंय. पहिले पुरुष मंडळी, महिला माता तुम्ही फक्त ऐका. पुरुष मंडळी जोरात झालं पाहिजे बरं का, जोरात भजन झालं पाहिजे. जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालांच्या पत्रे भाऊ, म्हणजे तो बाजूवाला चिंतारा म्हण रे, हो आप्पा म्हण रे, मी मर जासू म्हण रे काका. सगळ्यांनी भजन म्हणायचं माझ्या मागं. हे जनमान मोलेना तू राधे राधे बोलना. तुमले असं वाटलं ना काय असले उदड दिले मनी विल्या निंदी विल्यान बुगला फेक द्या बा असं. तुम्ही बी म्हणा, मागला दादा तुम्ही बी म्हणा बरं का, सर्वजण म्हणा. जनमन मोलेना तू राधे राधे बोलना. राहू द्या भाऊ, तुम्हाला बरोबर काय पाम बरा मग मजा नाही रे आप्पा. तुम्ही कहो बी तंगड्या तरी उपटी देतच. ते मायांचा आवाज ऐका तुम्ही म्हणा बरं का. माया हो, यांचा आवाजात अशी ताकद आहे ना, मन मायना आवाज मा अशी ताकद. दुसरा माय मरेल सुद्धा अक्का का ऑलरेड आवाज मन माय बेकार गोड आवाज राहत, जोरात होऊ द्या बरं का. माया हो, जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका. मिलेंगे सावरिया बजेगी बासुरिया जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का बाबा, आवाज ऐका का, आवाज ऐका का, म्हणजे आटे सुद्धा तेच नाही सिद्ध कर दिना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू देत नाही, बाहेर बी निघू देत. आवाजनी ताकद छे मन मायास नाही. बसलेल्या बाया किती असतील तरी, बसलेल्या महिला किती असतील. हा काय तेच कोणतं मला दोर बी सांगितली त्याचा. आता या रडाला लावतस आणि या व्हिडिओ व्हायरल करतात, त्या किडा पाडतात. म्हणत 2 तास न कीर्तन हक्क वायवर जा, शेवट शेवट रडाला देतात, तोच व्हिडिओ व्हायरल बस. अहो महाराजले तिथलं जेस का भाऊ. आता त्याला काय सांगू आहे मत म्हणा नाही. हां सांगितली कोणले कोणले वाटस मी रडायला पाहिजे असं. खरं खरं सांगा, कोणले कोणले वाटा ना मी तेव्हा सांगायला पाहिजे असं. सांगायला पाहिजे का. या वरात करणारच पण 11,000 जमा करा. इथं जर म्हणायला सांगितलं नाही, इथं म्हणत नाही. तुम्ही बसलेल्या बाया कमीत कमी 1000 बाया असतील. 1000 बायांचा आवाज किती यायला पाहिजे होता माया, तुमचं माहिती आहे का. तुम्ही जर 15 बाया राहिनेत ना, चुलत भाऊ ना, जिस भाऊ ना, तुम्हाला डिकरा ना, कोण नातेवाईक ना लगीन राहिना ना, तुम्ही 15 बाया अख्खा गावाला झोपू देते बहिणी बहीण.